नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जसे की सर्वांना माहीत आहे, येत्या 4 तारखेला आपण सर्वजण दत्त जयंती सोहळा साजरा करणार आहोत. तर दत्त जयंती म्हणजेच दत्त जन्म निमित्त बहुतेक सेवेकरी श्री गुरुचरित्र पारायणाला बसले आहेत. कोणी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहे, तर बरेच लोक संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणसुद्धा करत आहे. केंद्रामध्ये सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायण सुरू आहे. जेव्हा केंद्रात आपण सामूहिक पारायणामध्ये बसतो, त्याचे फळ अधिक पटीने आपल्याला मिळते. परंतु काही कारणामुळे नाही होत सर्वांना ते करणं, म्हणून आपण घरातही छान पूजा मांडून पारायणाला बसू शकतो. पूजा मांडणी अगदी सोपी आहे. एक आपल्याला कलश मांडायचा आहे. स्वामींची दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल, तो घ्यायचा आहे. जर दत्त महाराजांचा नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती मूर्ती, फोटो घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. महाराजांचा फोटो ठेवून फोटोच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला कलश स्थापना आपल्याला करायची आहे. कलश स्थापना ही महत्त्वाची आहे, कारण आपण 7 दिवसाच्या पारायणाला बसणार आहोत. त्यामुळे कलश हा पाहिजेच पूजेमध्ये. त्यामुळे आपल्याला कलश मांडायचा आहे. त्यानंतर पूजा करायची आहे. स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. आपला गुरुचरित्र ग्रंथाचा जो ग्रंथ आहे आपला, तो ग्रंथ तिथे ठेवायचा आहे. आणि ग्रंथ असा ठेवायचा आहे की त्याला आपल्याला 7 दिवस त्याला आपल्याला हलवायचं नाही आहे. त्यानंतर ग्रंथ ठेवल्यानंतर ग्रंथाची सुद्धा यथासांग आपल्याला पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल, दीपधूप दाखवून पूजा करायची आहे. त्यानंतर महाराजांसाठी आणि ग्रंथाचा वेगळा आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. खडी साखरेचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. दिवा लावून घ्यायचा आहे. तर गुरुचरित्र पारायण हे कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं करत आहे आणि कोणी 1 दिवसाचं सुद्धा करत आहे. मीही 7 दिवसाच्या पारायणाला बसलेली आहे. आपण सर्वजण श्री गुरुचरित्र पारायणाला बसले आहोत. हे आपले परम भाग्य आहे, कारण महाराजांनी आपल्याला ती संधी दिली आहे. कारण पारायण करणारे आपण कोणीच नाही आहोत. साक्षात दत्त महाराजांची इच्छा असल्याशिवाय ते आपल्या हातून नाही घडू शकत. महाराजच आपल्याकडून ते करून घेतात. महाराजच आपल्याला तशी बुद्धी देतात. तर आज आहे पारायणाचा 5वा दिवस आणि मंगळवार पण आहे. तर आज सकाळीच मी उंबरठ्याची वगैरे पूजा करून घेतली. हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला मंगळवार असल्यामुळे आणि पूजा वगैरे केली. त्यानंतर मला कलशही स्थापन करायचा होता. नेहमीचा जो मंगळवारचा कलश असतो. त्यानंतर मी देवांची वगैरे पूजा करून घेतली. त्यानंतर कलश स्थापना करून घेतली. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वगैरे वाहून घेतलं. त्यानंतर स्वामींच्या फोटोंना फूल वाहलं, कलशाला फूल वाहलं. गुरुचरित्र ग्रंथाची पूजा केली, फूल वाहलं, हळद, कुंकू, अक्षदा वाहलं. तर आज 36, 37 आणि 38 असे 3 अध्याय वाचायचे होते आपल्याला. तर ते मी वाचून घेतले. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय ही एक शिकवणच आहे महाराजांनी आपल्याला दिलेली, ज्यामध्ये आपल्याला जीवन जगण्याची पद्धती ही महाराजांनी सांगितलेली आहे. तर आपण आजचे जे 3 अध्याय होते त्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो, जसे की पराडनं का घेऊ नये किंवा कुठलं घ्यावे किंवा कुठलं घेऊ नये. आणि त्यानंतर जेवणाबाबतीचेही नियम अगदी महाराजांनी खूप सुंदररित्या आपल्याला शिकवले आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथ हा किती दिव्य ग्रंथ आहे. आता हे मी नवीन सांगायची गरज नाही आहे, कारण गुरुचरित्राच्या पारायणाचे कितीतरी अनुभव लोकांना आलेले आहेत. आणि आता एवढ्या दिव्य आणि तेजस्वी ग्रंथाचे पारायण करायचे म्हणजे काही नियम आलेच. आणि गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना काही नियम कटाक्षाने पाळून जर का आपण पारायण केले तर पारायण नक्कीच फळास येणार, यात काही शंका नाही. नियम तसे सोपेच आहेत, जसं की आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे.
त्यानंतर कांदा लसूण वर्ज करायचं आहे. मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे. त्यानंतर मद्यपान वर्ज करायचं आहे. पारण काळामध्ये दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि ते आपल्याला दर्शनसुद्धा देतात. पारायण काळामध्ये आपल्याला राग जास्त येतो, चिडचिड जास्त होते. त्यानंतर वाईट विचार येतात. पारायण करायला बसल्यावर वाईट विचार येतात, झोप येते, जांभळी येते, वाचू नये असं वाटतं. तर हे का बरं होतं? तर ही महाराज आपली परीक्षा घेत असतात. आपल्यातील ज्या काही वाईट गोष्टी आहे, ज्या काही वाईट काय म्हणू त्याला गुण आहेत, त्याचा महाराज नाश करत असतात. ते आपल्या आत्म्याची शुद्धीकरण करत असतात. जेव्हा आपण दत्त महाराजांचं किंवा स्वामी महाराजांचं कोणत्याही चरित्राचं आपण वाचन करतो, तेव्हा आपली शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती महाराज आपल्याकडून करून घेतात आणि हे जे काही वाईट आपले दोष आहे ना ते बाहेर पडतात. त्याच्यामुळे आपली आत्मा शुद्ध होते. महाराज आपली परीक्षा घेतात कारण की त्यांना बघायचं असते की आपल्यात किती तळमळ आहे पारायण करण्याची, किंवा ते बघतात की तुझ्यामध्ये किती तळमळ आहे पारायण करायची. पण ह्या सर्व शुद्धीकरणाची जी काही प्रक्रिया आहे, जे आपल्यातले दोष महाराज नाश करत आहे, ज्या दोषांचा, त्यातून आपल्याला बाहेर पडायला स्वामीच महाराजच आपल्याला मदत करत आहेत. तेच आपल्याकडून ते करून घेणार आहेत आणि पारायणाला त्यांनी बसवलं आहे, तर पारायणही तेच पूर्ण करून घेतीलच. तर येत्या दत्त जयंतीच्या, दत्त जन्माच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त.